बसाने में है। की आपल्याला ना जी भेटतात ना ती मला जर भेटलेली मला ना आता ही सर्वात मोठं इथलं ना बरसाना गाव दाखवतो एवढं एक पोरगा आलं होतं म्हणते की ना मागे चार्जर घेऊन जावं गाडी पुण्यापर्यंत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो ना आज का प्लॅन केला कारण की आज आपण जाणार आहे बरसानामध्ये आणि सो रूमचं ना चेकआउट होत आहे बघू शकता. सो आज बरसानाला चाललो आहे आणि थोडंफार खाल्लं पण पाहिजे कारण की ना आता सकाळ सकाळ तर भूक लागलेली आहे आणि भयंकर इथं ना पाणी बदलामुळं ना आपल्याला ना थोडी तर जरा सर्दी जाणवायला लागलेली आहे, त्यासाठी कॅप्सूल घेतलेली आहेत. सो आता चला खाली जाऊया. बॅग घेऊन चाललेलो आहे कारण की ह्याच हॉटेलमध्ये बॅग ठेवायची आपल्याला आणि इथून आपल्याला बरसानाला जायचे. सो मग इकडे जर आपल्याला संध्याकाळ होणारच आहे कारण की आपण लगेच मथुरामध्ये रूम घेणार आहे कारण की तिथं आपल्याला ट्रेन जवळ आहे, स्टेशन पण जवळ आहे. सो ते ॲडजस्ट होऊन जाईल, त्यासाठी आपण मथुरामध्ये परत असं रूम घेणार आहे. तर बरसाना तर आहे 46-47 किलोमीटर. तो ॲटोने जाणार आहे. तो गाईज इथं आपण बॅग ठेवलेले आहेत हे पाहू शकता. स्वप्नील पण आहे इथं, कोणतरी झोपलेले भाई आहे बहुतेक. आणि ह्या बॅग आपण इथं ठेवून आपण डायरेक्ट आता आपण बरसानासाठी बस स्टॉपला जाणार आहे किंवा रिक्षाने जाणार. सकाळ सकाळ चहाची सुरुवात आणि ब्लॉगची पण सुरुवात. तो चहा बिस्किट वगैरे खाऊया थोडंफार कारण की थोडीशी एनर्जी स्टोअर तर करावी लागेल त्यासाठी. तो मग हे झालं ना पुढे गेलं आपण नाश्ता वगैरे करू शकतो कारण की आपल्याला लवकर बरसानाला जायचे. जस्ट आता आपण चाललेलो आहे रिक्षाने कारण की आपल्याला आता बस स्टॉपला जायचं त्यामुळे रिक्षाची गरज पडली. रिक्षा बस स्टॉपपर्यंत सोडणार काहीतरी 1.5 तास लागणार आहे आपल्याला बसने जायला बरसानाला. चला आता ना पहिले बस स्टॉपला उतरूया. बस आहे त्या बसने आपण बरसानाला जाणार आहे. तो आता ना आपण राधाराणी मंदिराकडे चाललेलो आहे, ते पण आपण रिक्षाने बॅटरी इलेक्ट्रिक रिक्षा. तो आहे ना आपल्याला डोंगरावरचं इथून ना राधाराणीचं मंदिर दिसतंय, तो हे बघू शकता. तो समोर गेल्यावरच कळेल की कसं मंदिर आहे ते. त्या राधाराणी मंदिराच्या गेट समोर हे बघू शकता. तो अजून आपल्याला इथूनच पुढं जायचंय मंदिराकडे चाललेलो बट ना जरा भूक पण लागली, जरा नाश्ता केला पाहिजे ना असा विषय. कारण की आपण बसमध्ये आलो, बसमध्ये ना आपल्याला खरं तर चित्तुरीचे डायरेक्ट कसं तरी आलेलो आहे आपण. तो मंदिराकडे जाणारा हा रोड आहे. माला वगैरे घेतलेले आहे आणि आता आपण वरती जाणार आहे. माला आणि प्रसाद घेऊन जाणार आहे. हेलो हेलो, हम बरसाने में हैं. मैं क्या लगाता हूँ मिलावलाय ना पण ये 10 रुपए दे दो यार, छुट्टा तो नहीं ना. हाँ? अरे कैश नहीं, ऑनलाइन है ना. ऑनलाइन है, कैश है का? क्या खाना है, क्या खाना है? ऊपर है क्या कुछ नहीं है. खाना किधर खाना है ना. बघा किती खुश झाले ह्यांना लस्सी दिल्यावर. त्यांना पण कोणी नाही येत बहुतेक. आणि आता चला आपण मंदिराकडे जाऊया. हे तर खुश झालेत लस्सीतून, पण मला पण भूक लागली कारण की आधी आपलं देवदर्शन करू मग बाकीचं पेटपूजा करून टाकू. राधाराणीच्या खाल्ले इथं जे गाव आहे ते गाव पाहू शकता. हे बरसाना आहे का? टोटली हे बरसाना आहे. आणि ये कौन सा है? राधारानी का मंदिर. हा ओके, राधाराणी टेम्पल आहे पूर्ण ना. हे बघा परत एक कमान लागलेली आहे. शेवटी ना आपण पूर्ण राधाराणी मंदिरात येऊ शकतो. 20 रुपये. एक वेट ना आठ कधीशी
मंदिरात आलेलो आहे. आल्यावर एवढं प्रसन्न वाटतंय ना काही, एवढं भारी वाटतंय. सो तुम्ही पण नक्की आपण तुम्ही येऊ शकत नाही, कारण की श्रीकृष्णाला ना श्रीकृष्ण ठरवतात कोणाला राधा राणीला भेटवायचे. सो तेच सांगू शकतात आणि तेच इथं आणतात तुम्हाला. ती आपल्याला ना जी फेकतात ना ती माळ जर भेटलेली आहे, पाहू शकता ती पण तुळशीची भेटलेली आहे. सो आणि आपण ना आता बानू दुलारी राधा राणीच्या मंदिराच्या समोरच लगेच आलेलो आहे. बघ पाहू शकता, व्ह्यू पण बघा. सो आता ना आपण थोड्या वेळ इथं थांबूया आणि दुसरं पण टेम्पल पाहण्यासाठी जाऊया. सो असं आपण इथं आलेलो आणि आपल्याला ही माळा भेटलेली आहे, कारण की आपल्याला ज्याच्या नशिबात असते ना हे त्यालाच माळा भेटते. ती पण आता आपल्याला ना तुळशीची माळा भेटलेली आहे. मला ना आता हे सर्वात मोठं इथलं ना बरसाना गाव दाखवतो. एवढं जबरदस्त मोठं आणि पूर्ण ना बिल्डिंग वगैरे असं आहे, एवढं जबरदस्त दिसतं. हे बघा खतरनाक, जिथं बघेल ना तिथं तुम्हाला घरच दिसते. एवढं भयंकर ना असं हे बरसाना मोठा आहे. मंदिराच्या मागच्या साईडला आलेलो आहे आणि मागचं मंदिर बघा मागून कसं आहे. तो पाहिला असेल. बसमध्ये बसलेलो आणि बसमधनं नंतर आपण जाणार आहे आपल्या रूमवरती. तो ही उत्तर प्रदेश मधली PMT बघा कशी आहे. आपल्यासारखेचे विषय काही नाही, पण त्यांचे जरा लुक वगैरे असं वेगळं आहे. ऍक्च्युली काय मला एवढी भयंकर सर्दी झाली नाही इथल्या पाण्याने. जेवायलाच भेटा येतं आम्हाला, त्यासाठी आता ना जेवायला एक हॉटेल ढाबा वगैरे सगळं बघतोय. सो आता ढाबाच शोधतोय आम्ही इथं, पण पाणी माहिती ठेवलं ना मी जामच म्हटलं ते आकार जाम झालो. पोचलेलं आपण जेवण्यासाठी आणि जेवणाची ऑर्डर तेच बघतोय आपण. ह्याच्यातले काहीतरी एक चॉईस करायचं, ऑर्डर करायचं, जेवायचं खावायचं, डायरेक्ट रूम बघण्यासाठी आता मथुराला जायला लागणार आहे. सो एवढं मनभट भेटतं ना आपल्या मागं आणि त्यामुळे सर्दी पण झाली त्यातून काहीच कळाना. सो आता पहिले ना जेवून खाऊन झालं ना मथुराला गेलं पाहिजे आणि मथुरात एक रूम ना चॉईस केली पाहिजे आपल्याला, कारण की आपण रेल्वे स्टेशन जवळच पाहिजे. रेल्वे स्टेशनने तिथंच आपल्याला 1-1.5 वाजता जाता येईल तिथं, असा विषय करून टाकू. मला ना फ्राईड राईस मागवला, एकदम भारी दिसते वरून बरं का, पण खायला पण तसाच लागतो. आपण आता ना चाललेलो आहे बाहेर. काकांनी 1 नंबर सपोर्ट केलेला आहे. काका असं करा 100% आणि इथं 100% 1 नंबर सुविधा होती. सो आम्ही आता चाललोय मथुराला, कारण की तुम्हाला तर माहितीच आपल्याला दुसऱ्या ठिकाणी फिरायचे. सो त्यासाठी आपण मथुराला चाललेलो. रिक्षा तर पकडलेली आपण आणि रिक्षातून आता डायरेक्ट आपण मथुराला चाललेलो आहे. सो ही रिक्षा आहे, यामधून आपण जाणार आहे मथुराला. काका बिडी बिडे पेते क्या इधर. काहीच गाडी बघा कशी पुढे जाते बघा. और इसका मैं क्या करूँ ना फिर हाथ की गड्डी है. नहीं पुणे तक ये गाड़ी नहीं जाएगी भैया. देखो अब पीछे चार्जर रखा है भैया कह रहे थे. भैया म्हणते की ना मागे चार्जर आहे, घेऊन जावं गाडी पुण्यापर्यंत. आता गाडी मध्येच थांबल्यावर इथं आपल्या महाराष्ट्रात कुठे असे पॉइंट पण नाही ना, असा विषय. नहीं देखो पानी कैसा खतरनाक विषय है. फुगा नहीं पानी चे. हाँ मेरे इधर ना ऐसा ना क्या बोलते रे त्याला, काय म्हणते त्याला फुगा नहीं, वो देसी दारू. हाँ इधर ऐसा हमारे इधर ना ऐसा मिलता है. देखो भैया कैसा पीता है. में मिलता है पौवा. हाँ कैसा है रे. क्या अलग है क्या? पाउच है पानी का फिल्टर मोटा वाला सब. लीटर वाला 2 रुपए का. हाँ लेके आओ 3.
ले लो ना, प्यास लग रही होगी ना। एक ले लो ये, तेरे को नहीं चाहिए तो मैं पीऊंगा, मेरे को तो बहुत अच्छा लगता है कारण की मला नाही बाहेर वाटतं भाई काम केल्यावर ना. आपण आता ही गाडी चालवणार आहे बघायची ना ब्रेक. गाडी भाई भाई फुगा आणलं, फुगा आणला गाई आपल्याला. तुम्ही पण असलं ट्राय करा. पाणी डर रे, घाबरतय पाणी, हे पाणी काय बघा. मैं तभी तो सादा लेके आया था, मैं भी सादा पीता हूँ, मैं नहीं पीता हूँ, कोई गरम में रहता हूँ ना मैं. इधर हे नवीन आहे का विषय, म्हणजे असं नवीन आमच्या इकडे नाही पॅकिंग करत, आमच्या इथं नहीं ऐसे पैकिंग का, हमारे उधर नहीं ऐसा पैकिंग करता, ये वाला नहीं करता. 2 रुपए भी तो नहीं पानी मिलता. 2 रुपए में फिल्टर पानी मिल रहा है और क्या. हमारे इधर ना 10 रुपयाला 20 लीटर मिलते, म्हणजे ना हमारे उधर 10 रुपये में 20 लीटर पानी का बोतल मिलता है. 20 लीटर का. हा असा विषय आहे गाईज. बघा आपण असं पाणी पितोय, आपल्या इकडे तुम्हाला माहित असेल कांतारा तिथं दारू भेटती आणि हे असं काही. बड़ा हरामी हो बेटा. इधर की लस्सी बहुत फेमस है ना, गोकुल की रबड़ी और माखन जो चुराया था नहीं भगवान ने, लस्सी और माखन और गोकुल ने चुराया था. वो बहुत अच्छी स्वादिष्ट, बहुत टेस्टी, बहुत अच्छी. और माखन रबड़ी मीठी वाली भी खाना बहन वहाँ पे गोकुल में हमारे जाओ उधर नहीं. का एक पोरगा आलं होतं. यहाँ का मीठी वाली रबड़ी होता है नहीं, मलाई वाला, वो मीठा वाला बहुत टेस्टी होता है गोकुल का, जिसे भगवान खाया करते थे. आमचे इकडे पोरग आया था, वो लस्सी पीने के लिए, वो बोला था इतनी स्वादिष्ट लस्सी है ना यूपी की, कुछ मत खाओ बट लस्सी पियो, इतना अच्छी लस्सी थी. लस्सी मिलेगी तो गोकुल में ही मिलेगी, और बाकी कहीं की पी लो आप ठीक है, पर ज्यादा फेमस लस्सी गोकुल की. भगवान का घर है ना गोकुल धाम. हाँ गोकुल वाली आने, भगवान का जो पालन पोषण हुआ था वो गोकुल में ही हुआ. 11 साल 52 दिन भगवान गोकुल में ही रहे थे. वृंदावन में भगवान ने रात रचाया है. वृंदावन वन, वन का मतलब जानते हो, वन, वन का मतलब होता जंगल. ये किसी भगवान के समय पे जिससे जंगल था, भगवान यहाँ पे गाय चराने आते थे. फायनली आपल्याला रूम भेटलेली आहे आणि आपण आज इथंच मथुरामध्ये स्टे करणार आहे. सो उद्या तर आपल्याला ब्लॉग भेटून जाणार आहे, उद्या जाणार आहे आपण गोकुल या ठिकाणी, कृष्णांच्या जन्म ठिकाणी. सो आणि नदीवर पण जाणार आहे. तर गेलतो बट आपल्याला उद्या पण जायचे तिथं काही लोकेशन राहिलेले पाहायचे. सो ते बघणार आहे. आणि जर आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.